नमस्कार. इंद्रायणी या मालिकेमध्ये आजच्या भागात आपण पाहणार आहोत की इंदू आदूला विठुरायाकडे घेऊन जाते आणि म्हणते, "विठुराया माझा बेस्ट फ्रेंड आहे." आदू इंदूला आश्चर्याने म्हणतो, "तो बेस्ट फ्रेंड आणि मी कोण?" त्यावर इंदू म्हणते, "तू पण बेस्ट फ्रेंड आहे." यावर आदू विचारतो, "आणि गोपाळ दादा?" तेव्हा इंदू सांगते, "तो पण बेस्ट फ्रेंड आहे." आणि ती आदूला म्हणते, "शांत बस. आपण इकडे कशाला आलो आहे?" तेव्हा आदू सांगतो, "मागणं मागण्यासाठी." यावर इंदू विचारते, "मग कोण मागणार?" आदू सांगतो, की "तू मागणार आणि मी शांत उभा राहणार." तेव्हा इंदू खुश होऊन म्हणते, "अगदी बरोबर." असं दोन मेन माणसं बोलत असताना शांत बसायचं असतं. आणि ती विठुरायाला म्हणते, "विठुराया, तुझ्यापासून काहीच लपत नाही ना रे? आणि माझं तर नाहीच नाही. मी बोलायच्या आधीच तुला सगळं कळलं असतं, की मला त्या टिंग्यासारखी व्हिडिओ गेम पाहिजे. तू देशील ना आणून? मला एक आणि माझ्या दुसऱ्या बेस्ट फ्रेंडला आदूला एक." आणि म्हणते, "विठुराया, खूप भारी आहे तो व्हिडिओ गेम. धडधड गोळ्या, पळापळी, एक नंबर आहे तो गेम." आणि परत हसत म्हणते, "मी पण तुला काय सांगत बसले आहे. तुला तर माहितीच आहे आणि तो कुठे भेटतो हेही तुला माहिती असेल." आणि हात जोडून म्हणते, "प्लीज आम्हा दोघांना तो गेम आणून दे ना." आदूसुद्धा हात जोडून "प्लीज विठुराया आणून दे ना" असं म्हणतो. तितक्यात तिथे वेंकू महाराज येतात आणि इंदूला आवाज देतात. इंदू आणि आदू वेंकू महाराजांचा आवाज ऐकून बाहेर येतात. वेंकू महाराज इंदूला म्हणतात, "इंदू, तू हे काय मागत होतीस विठुरायाकडे?" तेव्हा इंदू सांगते, "मी टिंग्यासारखा व्हिडिओ गेम मागत होते आणि फक्त मलाच नाही, आदूला सुद्धा." त्यावर वेंकू महाराज थोडेसे नाराज होतात आणि म्हणतात, "तुम्ही कितीही प्रयत्न करा, आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम नकळतपणे होणारच. हे वारं कुठे घेऊन जाणार आहे कुणास ठाऊक." तेव्हा इंदू आश्चर्याने विचारते, "कोणतं वारं महाराज आणि कोणतं वातावरण?" तेव्हा वेंकू महाराज म्हणतात, "यापूर्वी तू विठुरायाकडे काय मागायची इंदू? चांगली बुद्धी दे, संकटापासून रक्षण कर, हातून कीर्तन सेवा चांगली घडू दे, अशी प्रार्थना करायची ना? मग आता हे काय मागते आहेस?" तेव्हा आदू सांगतो, "व्हिडिओ गेम, एक तिच्यासाठी आणि एक माझ्यासाठी." इंदू म्हणते, "विठुराया माझा बेस्ट फ्रेंड आहे ना, तो माझं सगळं ऐकतो आणि सगळं देतो." तेव्हा वेंकू महाराज रागाने म्हणतात, "म्हणून हे मागणार आहेस का त्याच्याकडे?" इंदू थोडी नाराज होत म्हणते, "माझ्याकडे तो व्हिडिओ गेम नाही ना, म्हणून मागितला." वेंकू महाराज ओरडून म्हणतात, "इंदू तुला समजत?" असं म्हणून ते थांबतात. आदू इंदूला म्हणतो, "इंदू पटकन चल ना, मला खूप भूक लागली आहे. माझं पोट दुखायला लागले." तेव्हा इंदू वेंकू महाराजांना विचारते, "महाराज तुम्ही येणार आहात का जेवायला?" यावर वेंकू महाराज म्हणतात, "नाही, भूक नाही मला." आदू इंदूला तिथून मला भूक लागली आहे असं म्हणून ओढत घेऊन जातो. तेव्हा वेंकू महाराज विठुरायासमोर जाऊन उभा राहतात आणि रडत म्हणतात, "विठुराया, बाकीच्यांसारखीच नको त्या गोष्टीत अडकत चालली आहे इंदू." यानंतर आपण दुसरीकडे पाहतो की गोपाळ अभ्यास करत बसलेला असतो, पण त्याचं अभ्यासात लक्ष लागत नसतं. तितक्या शकुंतला त्याला आवाज देत तिथे येते आणि म्हणते, "गोपाळ पटकन ये." ती थोडीशी नाराज असते. गोपाळ म्हणतो, "मी नाही येणार." "कुठे जायचं आहे?" "तुला तिथे जायचं तिथे तू जा, मी नाही येणार." शकुंतला सांगते, "अरे खूप महत्त्वाचं काम आहे. तुझे बाबा बघ दुसराच राग जेवणावर काढतायत." तेव्हा गोपाळ आश्चर्याने विचारतो, "बाबा आणि असा राग?" शकुंतला म्हणते, "तू जरा बोलतोस का त्यांच्याशी प्लीज?" तर इकडे आपण पाहतो वेंकू महाराज विठुरायाला म्हणतात, "काय आहे हे? इंदूला मी अतिशय मायेने, प्रेमाने कीर्तन शिकवलं आणि तिच्या बाबतीत हे सगळं काय सुरू झालं आहे? तुझ्यासमोर गोड आवाजात भक्तिभावाने तुझेच अभंग म्हणणारी इंदू, तिचा प्रवास हा कोणत्या दिशेने सुरू झालाय? विठुराया, प्रलोभनांच्या निसरड्या वाटेवरून तिचा तोल जायला नको आहे. तिचा कीर्तनाचा बाजार व्हायला नको आहे. काय करू मी?" असं म्हणून ते खूप रडायला लागतात आणि परत म्हणतात, "दोष तरी कोणाला द्यायचा? सगळी चूक खरं तर माझीच आहे. एवढ्या लहान वयामध्ये मी तिला कीर्तन सेवा शिकवली आणि कीर्तन सेवेला उभं केलं. त्याचे काय परिणाम होतील हा कोणताही विचार मी नाही केला. कधीतरी एकेकाळी मी सुद्धा नाईलाजाने का होईना पण पैशासाठी कीर्तन केलंच की. चूक आणि बरोबर काय आहे याची समज मी इंदूला नाही देऊ शकलो विठुराया. सगळी चूक माझी आहे. मग आता शिक्षासुद्धा मलाच व्हायला हवी." असं म्हणून ते स्वतःला शिक्षा करून घ्यायला लागतात. ते त्यांचा हात समईवर पकडतात. तितक्यात तिथे गोपाळ येतो आणि हे सर्व बघून खूप शॉक होतो आणि धावत येऊन वेंकू महाराजांचा हात दिव्यावरून काढतो आणि म्हणतो, "बाबा असं का वागताय तुम्ही? हे काय करत होता?" असं म्हणून तो रडायला लागतो आणि म्हणतो, "असं वागल्यामुळे काही फरक पडणार आहे का? हे जे काही चाललं आहे ते थांबणार आहे का?" यावर वेंकू महाराज शांतपणे म्हणतात, "थांबणार आहे की नाही हे विठुरायालाच माहिती. पण या सगळ्याची सुरुवात माझ्यापासूनच झाली आहे. त्यामुळे मी स्वतःला शिक्षा करून घेतली." तेव्हा गोपाळ म्हणतो, "बाबा हे असं दिव्यावर हात भाजून घेतल्याने प्रश्न सुटणार आहेत का? हे फक्त तुमच्या मनाला बरं वाटणार आहे बाबा. बाबा मला तुमची अवस्था कळते आहे. मला हे सुद्धा कळतंय. असा आगीत हात भाजून घेतल्याने उपाशी राहिल्याने काहीच सिद्ध होणार नाही." आणि म्हणतो, "बाबा समजा तुम्ही जर मला कीर्तन शिकवलं असतं, मी कीर्तनकार झालो असतो, तर असं काही घडलं नसतं याची खात्री देऊ शकता का तुम्ही?" यावर वेंकू महाराज म्हणतात, "खात्री तर कसलीच नाही गोपाळ." तेव्हा गोपाळ विचारतो, "मग हे सगळं कशासाठी?" आणि म्हणतो, "बाबा आपल्या
घराण्याची परंपरा मी नाही चालवली, यात माझी चुकी आहे. आणि रडत म्हणतो, मी कीर्तन करायला पाहिजे होतं. बाबा मला माफ करा. तेव्हा वेंकू महाराज गोपाळला समजावत म्हणतात, स्वतःला दोष लावून घेऊ नकोस. तुझ्यामुळे काही झालं नाही. सगळी चूक माझी आहे. हे आजूबाजूला जे काही चुकीचं चाललं आहे ना, ते मला थांबवता येत नाही. मी ही हतबलता आहे माझी. यावर गोपाळ म्हणतो, बाबा तुम्ही प्लीज असं काही बोलू नका. आपण घरी जाऊया. तुम्ही अजून काहीच खाल्लं नाही. घरी चला, काहीतरी खाऊन घ्या आणि काळजी करू नका. सगळं नीट होईल. असं म्हणून तो वेंकू महाराजांना घरी घेऊन जातो. यानंतर आपण पाहतो की गोपाळ वेंकू महाराजांना घरी घेऊन येतो आणि त्यांच्या जखमेवर मलम लावतो. वेंकू महाराज म्हणतात, या औषधामुळे ही जखम बरी होईल, पण माझ्या मनाला जो त्रास होतोय त्याचं काय? तेव्हा गोपाळ म्हणतो, जाऊ द्या ना बाबा, आता त्याचा विचार नका करू. तितक्यात तिथे शकुंतला येते आणि आश्चर्याने वेंकू महाराजांना विचारते, अहो काय झालं? किती लागलं आहे तुम्हाला? तेव्हा गोपाळ सांगतो, ते बाबांचा हात भाजला आहे. शकुंतला आश्चर्याने विचारते, पण कसा काय भाजला? गोपाळ अडखळे सांगतो, ते समईवर हात समई आहे ना मंदिरात, मग समईमध्ये बाबा तेल ओतत होते. मग हातावर तेल सांडलं आणि हात भाजला. तेव्हा शकुंतला म्हणते, खूप भाजलं आहे, तुम्ही चला डॉक्टरांकडे. वेंकू महाराज म्हणतात, गोपाळने औषध लावलं आहे, होईल सगळं ठीक. यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की इंदू आणि आदू जेवत असतात. मोठ्या बाई इंदूला विचारतात, कशी झाली आहे भाजी? तेव्हा इंदू म्हणते, छान आहे, पण जरा साखर कमी टाकायला हवी होती. साखर कमी टाकली असती तर मज्जाच मज्जा बघा. आणि शकुंतला काकी कसं शेंगदाण्याचा कूट टाकते, तसा टाकला असताना तर कायच्या काय झाली असती भाजी. तितक्यात आदू म्हणतो, आई मला नको आहे भाजी. तेव्हा मोठ्या बाई आदूला म्हणतात, अधोक्षज असं नाही करायचं, सगळ्या भाज्या खायच्या. इंद्रायणी बघ कशी खाते आहे, शिक जरा तिच्याकडून. एरवी तर सगळं तुझ्या आवडीचं करते. आज फक्त हिच्या आवडीचं केलं तर केवढे तुझे नखरे. त्यावर आदू म्हणतो, आई तू इंदूच्या आवडीचं करायचा सपाटाच लावला आहेस. तेव्हा मोठ्या बाई आदूवर ओरडत म्हणतात, गप्प बस नाहीतर धपाटा देईन. काय सारखं मला नको, मला नको. आज फक्त तिच्या आवडीचं केलं आहे तर एवढं बोलतो आहेस तू. नाटकं करायची नाहीत. असं म्हणून त्या आदूला जबरदस्तीने भेंडीची भाजी खायला सांगतात. तितक्यात तिथे गोपाळ येतो आणि भेंडीची भाजी बघून म्हणतो, हे काय आज भेंडीची भाजी केली आहे? शकुंतला सांगते, हो इंदूला आवडते ना म्हणून मोठ्या बाईंनी केली आहे. मोठ्या बाई गोपाळला म्हणतात, गोपाळ किती अभ्यास करतो, दमला असशील ना, चल जेवायला बस. पण गोपाळ रागाने इंदूकडे बघून काहीच न बोलता तिथून निघून जातो. यानंतर रात्री आपण पाहतो की आदू शांतपणे झोपलेला असतो. तेव्हा मोठ्या बाई त्याच्यासाठी दूध घेऊन येतात आणि त्याच्याजवळ जाऊन बसतात. त्यांना आठवतं की आदू जेवताना त्या आदूवर ओरडल्या होत्या आणि त्याच्यानं आवडीची भाजी त्याला जबरदस्तीने खायला सांगितली होती. हे सगळं आठवून त्या थोड्याशा इमोशनल होतात आणि मनातच म्हणतात, अधोक्षज मी चुकले, मी तुझ्यावर ओरडले, पण बाळा माझा नाईलाज होता. यावर आईवर रागवू नको. हे करताना माझ्या काळजावर किती डागण्या पडत होत्या ते माझं मलाच माहिती आहे. तुझ्या माझ्या त्रासाची किंमत मी त्या कार्टीकडून कशी वसूल करते ते तू आता बघच. आणि असं म्हणून आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.